सध्या आम्ही गावाकडे आलो आहेत. गावाकडे सगळं काही एकदम फ्रेश आणि ताजं मिळतं, म्हणूनच हे कॉर्न आम्ही आणले आहेत. हे कॉर्न शिवांशला बॉईल केल्यानंतर खूप आवडतात, म्हणून थोड्याशा पाण्यामध्ये मीठ टाकून असे मीडियम साईजचे तुकडे करून कॉर्न मी कुकरला लावून दिले आहे बॉईल करण्यासाठी. तर नमस्कार मंडळी, जय श्री राम. मी किरण तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. एकीकडे कॉर्न बॉईल होत आहेत आणि दुसरीकडे आमच्या सासूबाईंनी भरिताची तयारी सुरू केली आहे. वांगे बघून तुम्हाला कळलंच असेल की खानदेशामध्ये वांग्याचं भरीत खूपच फेमस आहे. याची डिटेल रेसिपी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. सर्वात अगोदर वांग्यांना थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं. तुमच्याकडे जर का चूल वगैरे नसेल तर तुम्ही गॅसवरती सुद्धा हे वांगे भाजून घेऊ शकता. फक्त भाजताना थोडीशी त्यावरती जाळी वगैरे ठेवायची आणि हे वांगे दोन्ही साईडनी मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत. वांगे भाजल्यानंतर लगेचच तुम्हाला ज्या पद्धतीनं जितकं तिखट लागते त्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकतात आणि अशा पद्धतीनं मिरच्या सुद्धा मस्तपैकी भाजून घ्यायच्या आहेत. इथं माझ्या सासूबाई जो चुलीचा जो विस्तू असतो त्यावरतीच मिरच्या भाजत आहेत आणि सासरे वांग्यांचं जे काही साल आहे ते काढून घेत आहेत. भाजल्यानंतर जी साल असते ती काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथं वांग्यांना किती छान असं तेल सुटलेलं आहे. या तेलामुळेच वांग्यांचं भरीत खूपच चांगलं लागतं. आणि तुम्ही बघू शकता इथं त्यासाठी लागणारा ठेचा बनवला जातोय, ज्यामध्ये कोथिंबीर, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, भाजून घेतलेली हिरवी मिरची आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं कुटून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर जे हे वांगे आपण भाजून घेतले आहेत ते सुद्धा यात कुटून घ्यायचे आहेत. जेव्हा आपण भरीत बनवतो तेव्हा आपल्याला थोडंसुद्धा मीठ ॲड करायचं नाही, त्यामुळे जो हा ठेचा आपण कुटणार आहे त्यामध्येच आपल्याला मीठ वगैरे सगळं घेऊन चांगल्या पद्धतीनं ठेचा कुटून घ्यायचा आहे. आणि ठेचा कुटताना जे हे वांग्याला तेल सुटलं आहे ते सुद्धा यामध्ये कुटून बारीक करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं हा ठेचा वांग्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर हे जे तेल सुटलं आहे त्या तेलावरच आपल्या वांग्याच्या भरिताची चव डिपेंडंट असते. त्यानंतर इथं फोडणीसाठी मी थोडीशी कांद्याची पात बारीक केली आहे, सोबतच कोथिंबीर सुद्धा मी बारीक चिरून घेतली आहे. याला फोडणी द्यायला सुद्धा जास्त काही मसाले वगैरे लागत नाही, फक्त थोडासा ओवा आणि जिरं या आणि सोबत ही जी बारीक केलेली पात आहे ती आणि थोडीशी कोथिंबीर एवढ्या ह्याच्यातच याची खूप छान अशी फोडणी बनवून तयार होते. तर बघू शकता इथं मी एक मोठा चमचा ओवा घेतला आहे. तर कढईमध्ये थोडंसं तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं जिरं घातलं सर्वात अगोदर आणि त्यामध्ये हा ओवा सुद्धा घातला आणि मग लगेचच यामध्ये मी कांद्याची पात मस्तपैकी परतून घेतलेली आहे. कांद्याची पात चांगली परतून घ्यायची आहे, अशा पद्धतीनं परतायची आहे जेणेकरून तिचा कच्चेपणा दूर होईल. आणि मग यामध्येच आपल्याला हे जे आपण कुटून घेतलेलं कच्चं भरीत आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. कच्चं भरीत ॲड केल्यानंतर वरतून कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे. अशा पद्धतीनं हे खानदेशामध्ये फेमस असलेलं भरीत आपल्याला बनवून तयार होईल. तुम्हाला जर का यामध्ये भाजलेले शेंगदाणे किंवा खोबरं ॲड करायचं असेल तर ॲड करू शकता, पण आम्हाला हे काही आवडत नाही म्हणून मग मी ह्याच्यामध्ये काहीच ॲड केलेलं नाही. हे भरीत असंच एकदम साधं, सिंपल आणि चवीला खूप भन्नाट असं बनवून तयार होतं. आणि याची रेसिपी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. भरीत आणि पुरी खाऊन झाल्यानंतर मग आम्ही लगेचच शिवांशला आणलेले फटाके कसे आहेत ते बघण्यासाठी त्याचा बॉक्स ओपन केलेला आहे. शिवांशच्या आजोबांनी त्याच्यासाठी खूप सारे फटाके आणले आहेत. सध्या दिवाळी चालू आहे आणि मग त्यासाठीच त्यांनी फटाके आणले होते. तर हा फटाक्यांचा बॉक्स मी आजच फोडायला घेतला आहे. याला मस्तपैकी पॅकिंग वगैरे केलं होतं आणि हा फटाक्याचा बॉक्स सगळं काही 2000 रुपयाच्या आतच तुम्हाला मिळून जाईल. यामध्ये भरपूर असे फटाके आहेत जे की लहान मुलंसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं उडवू शकतात, म्हणजे त्यांनाही कुठली भीती नाहीत किंवा कुठल्या आवाजाचे वगैरे फटाके यामध्ये जास्त नाही आहेत. तर यातील फटाके मी सुद्धा उडवणार आहे, पण मग नाव फक्त आता माझ्या घरी शिवांशचंच जातं, कारण शिवांशच माझ्या घरी एकटा लहान मुलगा आहे, म्हणूनच त्याच्यासाठी त्याच्या आजोबांनी एवढे सारे फटाके घेऊन आले आहेत. यातील काही फटाके मला सुद्धा माहिती नाहीत किंवा माझ्या लहानपणी मी सुद्धा कधी उडवले नसतील असे फटाके एकदम छान आणि सुंदर क्वालिटीचे फटाके होते. यामध्ये तुम्ही बघू शकता एक सुरसुरी आहे, झाड आहे, छोटे छोटे कलरचे जे काही बॉम्ब आहेत ते सुद्धा आहेत, मोठं झाड आहे. हे शिवांश
यशला बघायला खूप आवडलं होतं आणि आजपासून आम्ही फटाके वाजवायला सुद्धा सुरुवात करणार आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. आणि हो सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप खूप